हॅलो गाईज, आज आपण झटपटीत होणारी रेसिपी बघतोय, मोळीची पराठे आज आपण बनवणार आहोत. तर गाईज, आपण आता साहित्य बघून घेऊया. इथे मुली आहे, लसूण अद्रक आहे, कोथिंबीर आहे, बटाटे घेतले 2, मिरची आहे, चीज आहे, हळद आहे, काळे आणि पांढरे तीळ आहे, मीठ आहे, 1 चम्मच बेसन घेतलेलं आहे. आता मी मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट बनवून घेते. इथे मी मुळा खिसून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये मी हे जे पोटॅटो आहे ते आपण स्मॅश करून घेऊयात. हे बघा गाईज, इथे अद्रक, लसूण, मिरची ह्याची पेस्ट बनवून मी आता थोडंसं तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ही पेस्ट भाजून घेते. मी आता ह्याच्यामध्ये हळद ॲड करणार आहे. आता काळे आणि पांढरे तीळ, हे बघा काळे आणि पांढरे तीळ पण मी ॲड केलेलं आहे. हे बघा मुळा आणि पोटॅटो मी एकत्र स्मॅश केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर, बेसन, गव्हाचं पीठ ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच बेसन ॲड करणार आहोत, मीठ ॲड करणार आहे आणि हे आपण जो तेलाचा तडका तयार केलेला आहे ते देखील मी ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आता गाईज, आपण ह्याच्यामध्ये मीठ ॲड करतोय, चवीनुसार मीठ. आणि आता आपण हे सगळं मिश्रण एकत्र करून हे कणिक चांगलं मळणार आहोत. हे बघा गाईज, आपलं कणिक मळून झालेलं आहे. तर ह्याची आता आपण पराठा करायला सुरुवात करूयात. हे बघा गाईज, अशा प्रकारे आपला पराठा तयार आहे. तुम्ही ह्याला काहीही लावू शकता, तेल, तूप, बटर. हे बघा गाईज, इथे मी दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये साखर, परत मिरची, अद्रक, लसूण थोडंसं कुटून घातलेलं आहे आणि अशी ही चटणी बनवलेली आहे दहीची. तुम्ही कशाबरोबर हे पराठा हा खाऊ शकता. तुम्ही जर बघाल तर ही खूप सोपी पद्धत आहे आपला पराठा बनवायची, जेणेकरून तुमचा जो पण पराठा वगैरे जे तुम्ही करत असाल तो अजिबात तुटणार नाहीये. तर गाईज, चला आता आपण माझ्या मुलीला विचारूयात, तिला हा पराठा कसा वाटला. वा मम्मा, किती स्वादिष्ट पराठा बनवला, तोंडाला चवच आली. थँक्यू.